नमस्कार. माझं नाव राजीव राजे. मी इंडियानामधून बोलतो आहे. इकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये मी प्राध्यापक आहे. गर्जे मराठीच्या या 10व्या वर्धापन दिनी हे छोटंसं मनोगत रेकॉर्ड करताना मला अतिशय आनंद होतो आहे. 10 वर्षापूर्वी गानू दंपत्यांनी एक कल्पना रुजवली की जगभर पसरलेल्या मराठी लोकांना एकत्र आणूया आणि फक्त एकत्र नव्हे तर त्यांच्या जन्मभूमीचा आणि त्यांच्या कर्मभूमीचा एक सुंदर मिलाप घडवून आणूया अशी त्यांची ती कल्पना होती. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ते जे बीज त्यांनी रुजवलं ते बीज नुसतंच वाढलं नाही तर त्याचा एक मोठा वृक्ष निर्माण झालेला आहे. आणि या यशाबद्दल गर्जे मराठीचं, गानू दाम्पत्यांचं आणि त्यांच्या इतर टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे बाहेर असलेल्या सगळ्या मराठी लोकांना एकत्र आणणं, त्यांच्या अनुभवाचा उपयोग उभरत्या लोकांना करून देणं, मग ते अगदी शाळेमधल्या विद्यार्थ्यांना उदाहरण म्हणून देणं असो किंवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढचं मार्गदर्शन असो किंवा उभरत्या उद्योजकांना, सीझन उद्योजकांचं अनुभवाचं मार्गदर्शन असो, या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपावल्या, अंमलात आणल्या आणि खरंच हे अगदी कौतुकास्पद आहे. हा जो छोटंसं बीज त्यांनी रुजवलं होतं तर म्हटल्याप्रमाणे त्याचा वृक्ष झालेला आहे. आणि नुसताच वृक्ष नव्हे तर त्या वृक्षाचं एका सुंदर उपवनामध्ये रूपांतर व्हावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि गर्जे मराठी पुढची 10 नव्हे तर म्हणेन मी 50 वर्ष किंवा 100 वर्ष अशा जोमानं वाटचाल करीत राहावं आणि महाराष्ट्र आणि जग हे अतिशय पुन्हा एकत्र आणवत राहावं. मराठी माणसाचा जो झेंडा पूर्वी अटकीपार होता, आता जो जगभर पसरला आहे, त्या झेंड्याखालती पुन्हा सर्व एकत्र यावेत याच माझ्या शुभेच्छा. नमस्कार.